स्थानिक उमेदवाराला उमेदवारी देण्याची उघडपणे भूमिका मांडून माजी नगरसेवक भूषण भोईर यांच्या विरोधात दंड ठोठावणारे शाखाप्रमुख विक्रांत वायचळ यांना शिवसेना शिंदे गट पक्षानं निलंबित केलं होतं. विक्रांत हे शिवसेना शिंदे गट पक्षाच्या माजी महापौर आणि ठाणे महिला जिल्हाप्रमुख मीनाक्षी शिंदे यांचे समर्थक मानले जात असून त्यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर मीनाक्षी शिंदे यांनी राजीनामा देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या नाराजी नाट्याचा फायदा अखेर वायचळ यांना झाला असून भूषण यांची उमेदवारी नाकारून त्यांच्या जागेवर वायचळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भोईर कुटुंबीय आणि मीनाक्षी शिंदे यांच्यात मतभेद असल्याची बाब अनेकदा समोर आली आहे. यामुळे मानपाडा प्रभागात मीनाक्षी शिंदे आणि भूषण भोईर असे दोन गट असल्याचं चित्र आहे. यातूनच भोईर यांच्या जागी स्थानिक पदाधिकारी किंवा कार्यकर्त्याला संधी देण्याची मागणी शिंदे गटाकडून होत असतानाच मीनाक्षी शिंदे यांचे समर्थक असलेले शाखाप्रमुख विक्रांत वायचळ यांनीही याबाबत उघडपणे भूमिका मांडली होती. यानंतर पक्षविरोधी कार्य केल्याचा ठपका ठेवत शिवसेना शिंदे गट पक्षाचे सचिव संजय मोरे यांनी वायचळ यांना शाखाप्रमुख पदावरून निलंबित केलं होतं. या कारवाईनंतर लगेचच मीनाक्षी शिंदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून त्यात आपल्या पदाचा राजीनामा दिला. यानंतर त्यांनी शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याशी याबाबत चर्चा केली. त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली होती याचा तपशील जाहीर झाला नव्हता. मात्र या भेटीनंतर मीनाक्षी शिंदे या पुन्हा पक्षाच्या कामात सक्रिय झाल्या. दरम्यान या नाराजी नाट्याचा फायदा अखेर वायचळ यांना झाला असून भूषण यांची उमेदवारी नाकारून त्यांच्या जागेवर वायचळ यांना आता उमेदवारी देण्यात आली आहे.